नमस्ते मित्रांनो, मी पुन्हा आपलं माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत आपण दुसरे प्रकरण अभ्यासत आहोत, निवडणूक प्रक्रिया। तर मित्रांनो, या अगोदरच्या तासामध्ये आपण भारतातील निवडणूक प्रक्रियेची प्राथमिक स्तरातील माहिती जाणून घेतली। तर याच्यामध्ये निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयुक्तांची नेमणूक, याचबरोबर निवडणूक आयोगाची कार्ये समजावून घेतली। तर मित्रांनो, आज आपण त्याचा पुढचा टप्पा आहे निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते, आचारसंहिता म्हणजे काय, आणि अजून काही आणखी महत्त्वाचे मुद्दे आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघूया आपण भारतातील निवडणूक प्रक्रिया। तर मित्रांनो, निवडणूक प्रक्रिया राबवत असताना काही तिचे टप्पे केले जातात। प्रमुख टप्प्यांमधून ही निवडणुका पार पाडली जाते। बघूया आपण पहिला मुद्दा, मतदारसंघांची निर्मिती। तर मित्रांनो, ठराविक विशिष्ट लोकसंख्या ची गणना करून मतदारसंघांची रचना केली जाते, निर्मिती केली जाते, प्रभाग पाडले जातात, विभाग पाडले जातात, आणि त्याप्रमाणे मग त्या भागामध्ये विशिष्ट लोकसंख्या असलेल्या मतदारांचा मतदारसंघ निर्माण होत असतो। लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ, नगरपंचायत समिती प्रतिनिधी, विधान परिषद प्रतिनिधी यांचे विविध विभाग पाडले जातात, प्रदेश ठरवले जातात, आणि मग त्या प्रदेशाचा, त्या भागाचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक प्रक्रिया राबवली जाते। त्याच्यानंतर आहे मतदारसंघाची निर्मिती केली जाते। त्याच्यानंतर आहे मतदार याद्या निश्चिती। मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर, निश्चिती झाल्यानंतर, सीमारेखन केल्यानंतर त्या प्रदेशातील, त्या भागातील सर्व मतदार ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशांची नोंदणी करून मतदार निश्चिती केली जाते। मयत झालेले असतील त्यांची नावं वगळली जातात, स्थलांतरित असतील, स्थलांतरित झालेले म्हणजे त्या भागातून दुसरीकडे राहायला गेलेले, त्यांची यादी बनवली जाते। दुसरीकडून स्थलांतरित होऊन आलेल्या मतदारांची यादी केली जाते, त्यांची नोंद केली जाते, आणि मग मतदार याद्या निश्चिती होऊन निवडणुकीच्या अगोदर या मतदार याद्यांचं जाहीर वाचन केलं जातं, चावडी वाचन केलं जातं त्या त्या भागामध्ये। त्याच्यानंतर उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी। तर मित्रांनो, निवडणुका जाहीर झाल्यानंतर, प्रदेश निश्चिती झाल्यानंतर, भागाची निश्चिती झाल्यानंतर, निवडणुकीला जे उमेदवार इच्छुक आहेत उभे राहण्यासाठी प्रतिनिधी निवडणुकीसाठी, अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात, कागदपत्रांची मागणी केली जाते, विशिष्ट नमुन्यामध्ये अर्ज भरावा लागतो, विविध दाखले, त्यांना प्रमाणपत्रे जोडावी लागतात, आणि मग निवडणूक आयोग या सर्व उमेदवारांनी भरलेल्या निवडणुकीच्या अर्ज जी केलेली असतात त्यांची छाननी आणि पडताळणी केली जाते। जर काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, चुकीची माहिती दिलेली असतील, काही प्रमाणपत्र जोडलेली नसतील, तर त्यांनी जो अर्ज केलेला असतो उमेदवार प्रतिनिधी निवडणुकीसाठी, तो फेटाळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला दिलेला असतो। त्याच्यानंतर त्या निवडणुकीचं चिन्ह वाटप केलं जातं, आणि मग निवडणूक प्रचारासाठी विशिष्ट दिवस दिले जातात, आचारसंहिता त्यांना नेमून दिली जाते। निवडणूक प्रचारासाठी किती पत्रके छापणार आहेत, किती वाहनं लावली जाणार आहेत, सरकारी खाजगी, कोणकोणत्या भागामध्ये, प्रत्येक दिवशी कोणत्या भागामध्ये उमेदवार मतदान प्रचार करणार आहे, उमेदवारीचा प्रचार करणार आहे निवडणुकीसाठी स्वतःचा, याची काय केली जाते, नोंद निवडणूक आयोगाकडून केली जात असते। आणि त्याला मग सर्व 2 दिवसांनी किंवा प्रत्येक दिवशी संध्याकाळी निवडणूक प्रचार संपल्यानंतर रिपोर्टिंग करावं लागतं निवडणूक आयोगामध्ये।
त्याच्यानंतर मित्रांनो निवडणूक पार पाडली जाते आणि मग निवडणूक त्याच्यानंतर होते प्रत्यक्ष निवडणूक आणि मग निवडणुकीची प्रचाराची सांगता झाल्यानंतर एक दिवस अगोदर प्रचार संपवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी निवडणूक प्रत्यक्षपणे पार पाडली जाते। बूथ ठरवलेले असतात, मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली असते त्या त्या भागामध्ये जवळच आणि मग त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी जे विविध अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते ते त्या ठिकाणी योग्य त्या अद्ययावत सामानासह निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी त्या केंद्रावरती जात असतात। प्रत्यक्ष निवडणूक पार पाडली जाते। मतमोजणीच्या ज्या पेट्या असतील ईव्हीएम मशीन यांना सीलबंद केलं जातं, मोरबंद केलं जातं, कस्टडीमध्ये ठेवलं जातं कडक प्रचंड बंदोबस्तामध्ये। कोणी त्यांच्याशी छेडछाड करू नये म्हणून या मतपेट्यांमध्ये उमेदवारांचं भविष्य निश्चित असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची विशेष काळजी घेतली जाते। पुढे बघू नंतर मतमोजणी। तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मग ही जी ईव्हीएम मशीन्स एकत्रित केलेली असतात त्या ठिकाणी टप्पे पाडून स्लॉट्स पाडून निवडणुकीचे मतमोजणीचे टप्पे ठरवून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर 1 तासांनी किंवा 2 तासांनी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येत असतात आणि सर्वात शेवटी मतमोजणी संपल्यानंतर विजयी झालेल्या उमेदवाराची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाते। प्रमाणपत्राचे वाटप केले जाते। त्याच्या अगोदर जर कोणी समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार असेल त्याला काही शंका आलेली असेल त्याने ऑब्जेक्शन घेतल्यास पुन्हा मतमोजणी करण्यात येते। अशा प्रकारे मतमोजणी झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवाराची घोषणा व प्रमाणपत्र देण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो आणि अशा प्रकारे निवडणुकांचे निकाल जाहीर झाले की निवडून आलेल्या प्रतिनिधींची नेमणूक त्या भागामध्ये होत असते। प्रसार माध्यमांना ती माहिती देण्याचं काम, प्रशासनाच्या ठिकाणी नोंद करण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो। त्याच्यानंतर निवडणुकी संबंधीच्या वादाचे निराकरण। तर बघा मतदार जे उमेदवार उभे राहिलेले असतात आचारसंहितेचं कडक पालन करणं आवश्यक असतं उमेदवारांनी, पण काय केलं जातं विविध ठिकाणी निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केलं जातं। अनेक ठिकाणी खोटे आरोप केले जातात। प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या योजल्या जातात प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून। एकमेकांना हरवण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न पणाला लावलेले असतात आणि मग काही आरोप खोटे असतात, काही आरोप खरे असतात। कधी आचारसंहिता भंग केली जाते, कधी आमिष दाखवलं जातं मतदारांना आणि मग समोरच्याने तक्रार जर दाखल केली तर त्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती चौकशी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो। मतमोजणीच्या वेळी काही ऑब्जेक्शन असल्यास, आक्षेप असल्यास पुन्हा मतमोजणी केली जाते। उमेदवाराने काही चुकीची माहिती दिलेली असल्यास किंवा काही माहिती लपवलेली असल्यास, खोटी माहिती दिलेली असल्यास निवडणूक आयोग त्या माहितीची पडताळणी करून घेतो आणि खात्री झाल्यावरच जो उमेदवार निवडून आलेला असेल त्याची घोषणा करण्यात येते, त्याला प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते। विविध झालेले जे निवडणुकीमध्ये झालेला खर्च असेल त्याची नोंद, त्याची योग्य ती कागदपत्रे, झालेल्या खर्चाचा दैनंदिन हिशोब, तपशील, त्याने जोडलेली कागदपत्रे पुन्हा तपासून पाहिली जातात। त्या उमेदवाराकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे तर झालेले नाहीत निवडणुकीच्या काळात, चुकीचा मार्ग त्याने अवलंबलेला तर नाही ना, अशा अनेक प्रकारची पडताळणी निवडणूक आयोग, निवडणूक विभागातील कर्मचारी करत असतात, खात्री करून घेत असतात आणि अशा प्रकारे मग निवडणूक प्रक्रिया राबवली जाते, पार पाडली जाते। तर मित्रांनो, निवडणूक पार पाडण्याच्या अगोदर निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर आचारसंहितेची घोषणा केली जाते। बघूया आपण आचारसंहिता म्हणजे काय। तर मित्रांनो, भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत
त्यात आचारसंहितेचा म्हणजे कोड ऑफ कंडक्टचा समावेश करण्यात येतो. मित्रांनो बघा, उमेदवाराने अर्ज भरला, त्याचा अर्ज स्वीकारला गेल्यानंतर निवडणुकीची जी आचारसंहिता असेल, नियम असतील, कायदे असतील, ते कायदे ते नियम त्याला पाळणे आवश्यक असतात. जर समजा एखादा उमेदवार आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन करत असेल, त्याच्याबद्दल खूप तक्रारी येत असतील, तर ती निवडणूक थांबवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. त्या भागातील क्रॉस वोटिंग होत असेल, बनावटरित्या मतदान केलं जात असेल, अनेक प्रकारचे गैरप्रकार केले जात असतील निवडणुकीमध्ये, तर निवडणूक आयोगाला अधिकार दिलेला असतो. जर त्यांना सिद्ध झालं की गैरप्रकार केले जात आहेत निवडणुकीमध्ये, ती निवडणूक रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. आणि जो उमेदवार निवडून आलेला असेल, त्याने गैरप्रकार केलेले सिद्ध झाले, तर तो जर निवडून आलेला असेल, त्याची नेमणूक सुद्धा रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. आचारसंहितेची कडकपणे अंमलबजावणी केली जाते. गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकी संबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. म्हणजे निवडणुकीमध्ये सरकारने, राजकीय पक्षांनी, मतदारांनी, उमेदवारांनी कोणत्या नियमांचं पालन करावं की जेणेकरून त्या नियमांचं उल्लंघन केलं जाणार नाही, शांततेच्या मार्गाने, योग्य मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवता यावी म्हणून काही नियम बनवले गेले. त्या नियमांचं पालन मतदारांकडून, उमेदवारांकडून, राजकीय पक्षांकडून, सरकारकडून केलं जाते का, याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. शासन सुद्धा निवडणूक आयोगाने जे काही नियम लागू केलेले असतील, आदेश लागू केलेले असतील, ते आदेश सरकारलाही पाळणे आवश्यक असतात, बंधनकारक असतात. ते नियम सरकारलाही मोडता येऊ शकत नाहीत. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे दिसते. मित्रांनो, गेल्या काही निवडणुकांपासून आपल्या देशात गांभीर्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. काटेकोरपणे, शिस्तबद्धपणे आचारसंहिता राबवली जाते. आणि जर समजा कोणत्याही पक्षाचा मोठा नेता असो, कोणताही मोठा राजकीय पक्ष असतो, कोणत्याही तो त्या भागातील श्रीमंत उमेदवार असो किंवा गरीब उमेदवार असो, जर ते आचारसंहितेचं योग्यरित्या पालन करत नसतील, तर त्यांची निवडणुकीला उभे राहण्याची जी पात्रता असेल, ती सुद्धा रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. आणि यामुळे काय झालंय, सामान्य लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावरती आज आपल्याला बसलेला दिसून येत आहे. विश्वास निर्माण झालेला आपल्याला दिसून येत आहे. आणि अतिशय विश्वासपूर्ण शांतता मार्गाने निवडणूक आयोग या भागांमध्ये, ज्या भागात निवडणूक असेल, त्या ठिकाणी कार्यक्षमपणे, प्रभावीपणे, निष्पक्षपणे आपली जबाबदारी पार पाडत असतो. बघूया आपण आता मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. तर मित्रांनो, कधी कधी कोणत्या भागात अराजकीय परिस्थितीमुळे, अराजकीय सामाजिक परिस्थितीमुळे निवडणुकांमध्ये गैरप्रकार केले जातात. आचारसंहिता मोडण्याचे गुन्हे वारंवार केले जातात. नियमांचं पालन केलं जात नाही. अशी अनेक आव्हाने आहेत. आपल्या देशामध्ये विविधता आहे, निरक्षरता सुद्धा आहे, गरिबी सुद्धा आहे, आणि मग अडाणीपणा सुद्धा आहे. तर जे निवडणुकीला उमेदवार उभे राहिलेले असतात, सर्वच सज्जन असतात असे नाही. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे सुद्धा उमेदवार उभे राहिलेले असतात. मग यांच्याकडून काय केलं जातं, अनेक प्रकारचे प्रलोभन, अनेक प्रकारच्या धकटपशा, म्हणजे एक प्रकारची दादागिरी, मतदारांना भीती दाखवणे,
आमिष दाखवणे, लागून लाचन करणे, अपहरण करणे, समोरील उमेदवाराचं अपहरण करणे, त्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणे, त्याच्यावरती दबाव आणणे, अशा अनेक प्रकारची अनैतिक कामे, गैर प्रकारची कामे प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केले जातात. आणि आपल्या या देशाचा विस्तार व मतदारसंख्या लक्षात घेता निवडणुका घेणे अतिशय आव्हानात्मक काम आहे. पण निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा इथे उल्लेख केला आहे, बघूया आपण. मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. पहिलं आव्हान आहे मित्रांनो, निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. आर्थिक गैरव्यवहार म्हणजे मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो, मतदारांना पैशाचे वाटप केले जाते, विशिष्ट समूहाला पैशांचे वाटप केले जाते, विविध संस्थानांना जनतेला पैशाचे प्रलोभन दाखवण्याचं काम राजकीय पक्ष किंवा त्या उमेदवारांकडून केले जातात. याच्यावरती काही कडक लक्ष ठेवण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो. हवाल्याच्या मार्फत राजकीय पक्ष करोडो रुपयांचा खर्च उलाढाल या निवडणुकीच्या काळामध्ये करत असतात. प्रत्येक निवडणुकीसाठी उमेदवाराने किती रक्कम खर्च करावी याचे काही नियम बंधन घालण्यात आलेले आहेत. पण त्या बंधनाच्या वरती जर खर्च केला तर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केला झाला असं समजलं जातं. मग उमेदवार काय करतात, जे निवडणूक अनेक प्रकारचे गैरप्रकार करतात. काही वाहनांची नोंदणी लपवली जाते, 2 वाहनांची नोंदणी केलेली असेल 20 वाहनं वापरली जातात. जी मर्यादा दिलेली असते खर्चाची ती मर्यादा ओलांडली जाते. प्रचंड पैसा या ठिकाणी निवडणुकीमध्ये वापरला जातो उमेदवाराकडून निवडून येण्यासाठी. मग याच्यावरती निवडणूक आयोग लक्ष ठेवण्याचं काम करत असतो. अनेक उपाययोजना त्या काळामध्ये निवडणूक आयोगाला कराव्या लागतात. त्याच्यानंतर पुढचं आव्हान आहे मित्रांनो, तर काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात व ते निवडूनही येतात. यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. समजा एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या गुन्हेगारी वृत्तीच्या माणसाला उमेदवारी दिली, तो काय करेल, ज्या भागामध्ये ज्या प्रदेशामध्ये तो उभा आहे, ज्या प्रभागात ज्या मतदारसंघामध्ये तो उभा आहे, काय करेल, तो निवडून येण्यासाठी काय करेल, आपल्या दहशतीचा वापर तो करू शकतो. त्याच्या अगोदरच काय केलेलं आहे, निवडणूक आयोगाने काही सुधारणा केलेल्या आहेत, काही नियम करण्यात आलेले आहेत. जर समजा एखाद्या उमेदवाराला राजकीय पक्षाने उभं केलं निवडणुकीसाठी, पण त्याच्यावर जर काही समजा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असतील, तो 2 वर्षापेक्षा जास्त जेलमध्ये राहून आलेला असेल, अनेक स्वरूपाचे गुन्हेगारी खटले त्याच्यावर दाखल असतील, या सर्वांची माहिती पण गुन्हा सिद्ध झालेला नसेल, तर त्याची वर्तमानपत्रामधून त्या उमेदवाराला निवडणूक आयोग ती काय करत असतो, जाहीर करत असतो की हा उमेदवार उभा आहे, याच्यावरती इतक्या अमुक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे प्रसारमाध्यमांना माहिती देऊन त्याचे चारित्र्य, त्याचे कॅरेक्टर निवडणूक आयोग काय करत असतो, लोकांसमोर जाहीर करत असतो. जर गुन्हा सिद्ध झालेला असेल, तो 2 वर्षापेक्षा जास्त कारागृहात राहून आलेला असेल, निवडणूक आयोग त्याला काय करू शकतो, निवडणुकीमध्ये त्याचं जे काही अर्ज केलेला असेल त्याने उमेदवार म्हणून, तो अर्ज स्वीकारला जात नाही, फेटाळण्यात येतो. त्याच्यामुळे काय होतं, अशा लोकांना पायबंद घालण्यात निवडणूक आयोग प्रयत्न करत असतो, जेणेकरून निवडणुकीचं या पवित्र अशा संविधानाचं पालन केलं जाईल, निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडता यावी म्हणून, गुन्हेगारांवरती वचक राहावा म्हणून निवडणूक आयोगाला काही अधिकार देण्यात आलेले आहेत.
त्याच्यानंतर आहे पुढची अडचण आव्हान आहे. तर मित्रांनो, निवडणुकांमध्ये होणारी हिंसा हे एक मोठे आव्हान असते. निवडणुकी दरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. तर निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार उभे असतात, विविध स्वभावाचे असतात, विविध समूहामधून संवर्गामधून आलेले असतात. जो तो काय करत असतो, आपला पैसा, आपली प्रतिष्ठा, आपली शक्ती या निवडणुकीमध्ये लावत असतो. जे गुन्हेगारी स्वरूपाचे उमेदवार असतात ते काय करतात, समाजातील वातावरण शांतता, समाजामध्ये धाक निर्माण व्हावा, दरारा निर्माण व्हावा, लोकांनी आपल्यालाच मतदान करावं म्हणून काय करतात, हिंसेचा मार्ग अवलंबतात. जो आपल्या समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार असेल त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अनेक प्रकारे हिंसेचा आधार घेऊन त्याच्या कुटुंबियांना धमकवलं जाण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्याला धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. असे अनेक प्रकारची होणारी हिंसा रोखण्यासाठी काय केलेलं, निवडणूक आयोग प्रयत्न करत असतो. अनेक अधिकार निवडणूक आयोगाला प्रदान करण्यात आलेले आहेत. तरी सुद्धा निवडणुकीमध्ये होणारा हिंसाचार आजपर्यंत थांबलेला नाही. त्याच्यानंतर आहे मित्रांनो पुढचं आव्हान, राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांना निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो, राजकारणामध्ये आपलाच प्रभाव कायम राहावा, सत्तेची सूत्रे आपल्याच हातात राहावी, सर्व सत्ता केंद्र आपल्याच नियंत्रणामध्ये राहावं म्हणून विशिष्ट व्यक्तीकडून किंवा कुटुंबाकडून एक प्रकारची दडपशाही किंवा यंत्रणा राबवली जाते. त्यालाच आपण म्हणतो घराणेशाही. तर मित्रांनो, या प्रातिनिधिक संस्थांमध्ये संसदेच्या असतील, विधानसभेच्या असतील, लोकप्रतिनिधी सहकारी संस्था असतील, ज्या काही सामाजिक संस्था असतील, याच्यामध्ये एखाद्या कुटुंबाची मक्तेदारी निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोग प्रयत्न करत असतो. विविध प्रकारच्या सुधारणा करण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघूया आपण, निवडणूक सुधारणा. तर मित्रांनो, निवडणूक ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. पण येथे काही निवडणूक सुधारणा सुचवल्या आहेत, त्यांचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? तर मित्रांनो, अनेक प्रकारच्या सुधारणा अनेक सामाजिक बुद्धिवान लोकांकडून, जनतेमधून सुचवण्यात येत असतात निवडणूक आयोगाला. तर बघूया आपण काय आहे. बघा, पहिली आहे, स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिलांना उमेदवारी द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. तर ही सुधारणा सुचवलेली आहे निवडणूक आयोगाने की महिलांना 50%, ज्यावेळी तुम्ही निवडणूक जाहीर होईल, तुम्ही जे तिकीट वाटप करणार आहात उमेदवारांना, त्याच्यातील निम्मे जे काय करायचं आहे, प्रतिनिधित्व देण्यासाठी 50% महिलांना उमेदवारीची तिकिटे देण्यात यावीत. त्यांना प्रतिनिधित्व म्हणून उभे राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं. पण आजपर्यंत ही सुधारणा लागू करण्यात आलेली नाही. सर्व राजकीय पक्षांनी ती सुधारणा स्वीकारलेली नाही. त्याच्यानंतर एक, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे. तर गुन्हेगारी स्वरूपाचा व्यक्ती जर असेल तर तो निवडणुकीमध्ये गैरप्रकार करू शकतो, चुकीचे मार्ग अवलंबू शकतो, आणि मग त्याला निवडणुकीच मध्ये उभं राहता येऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी काही नियम पाळावेत, नियमावली पाळावी, आचारसंहिता पाळावी म्हणून निवडणूक आयोग प्रयत्न करत असतो. पण काय केलं जातं, गुन्हेगार बुद्धिवान असल्यामुळे काय करतात, याच्यामधून सुद्धा मार्ग काढतात. काही नियम आहेत निवडणुकीला उभं न राहता येऊ देण्याचे. ते काय करतात, त्यामधून वकिलांचा सल्ला घेऊन, पळवाटा शोधून, त्रुटी शोधून त्या कायद्यांमध्ये, नियमांमध्ये ते तरी सुद्धा निवडणुकीला उभे
राहतातच राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले जाते. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. हे शक्य नाहीये मित्रांनो, कारण निवडणुकीचा खर्च जर सरकारने करायचा ठरवला तर काय होईल? बंधने 3 उमेदवारांवरती, राजकीय पक्षांवरती. हे बंधन येऊ नये, पैशांचा काळा बाजार आपल्याला थांबवता येऊ नये, मोठ्या प्रमाणावर निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप करून, पैशांचा वापर करून विविध समाजाचे नेते, पुढारी यांना आपल्या बाजूला वळवून निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष निवडून आपले प्रतिनिधी जास्तीत जास्त संख्येने निवडून यावेत म्हणून प्रयत्न करत असतात. म्हणून आतापर्यंत ही सुधारणा करण्यात आलेली नाही, फेटाळण्यात आलेली आहे. संसदेमध्ये सुद्धा कोणी स्वतःहून आपल्या पायामध्ये बेड्या बांधून घेऊ शकत नाही, कोणताही राजकीय पक्ष. आणि राजकीय पक्षांचं सरकार संसदेमध्ये असल्यामुळे ही सुधारणा करण्यात आलेली नाही, मान्य करण्यात आलेली नाही. पैशांचा गैरवापर सुद्धा आतापर्यंत थांबवण्यात आलेला नाही. निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही वर्तमानपत्रात अनेक वेळा वाचत असाल की पोलिसांनी चौक्या बसवलेल्या असतात, तपासणी नाके, त्या ठिकाणी अनेक अवैध वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा पकडला जात असतो निवडणुकीच्या दरम्यान. तर हा पैसा कसा असतो? हवालाने आलेला असतो आणि त्या मतदारसंघामध्ये वाटण्यासाठी त्या काय करण्यात येत असते, त्याची वाहतूक करण्यात असते. जर तो पकडला गेला, सरकारच्या तिजोरीमध्ये तो जमा केला जात असतो. मोठ्या प्रमाणावर पैशांचं वाटप या निवडणुकीमध्ये केलं जातं, भेटवस्तूंचं वाटप केलं जातं. साड्या, कपडे, लत्ते, भांडी, कुंडी, अनेक प्रकारे अनेक वस्तूंचं प्रलोभन उमेदवारांनी या त्या मतदारसंघातील मतदारांना दिलेलं असतं. आणि मग ते प्रलोभन पूर्ण करण्यासाठी काय करतात? ते मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करतात. आता ज्याच्याजवळ खूप पैसा असेल तोच निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो, निवडून येऊ शकतो. अशी पद्धत आपल्या देशात या निवडणुकांमध्ये झालेली आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी अशी सुधारणा सुचवण्यात आलेली आहे. आतापर्यंत ही सुधारणा मान्य करण्यात आलेली नाही, फेटाळण्यात येते. काय येत असेल? कारण आज जर आपण पाहिलं, प्रत्येक राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत त्याच्यामधले 100 पैकी कमीत कमी 45% जे उमेदवार असतील ते गुन्हेगारी स्वरूपाचे. आता स्वतःहून आपली कोणी निवडून आलेले असतात, प्रचंड खर्च केलेला असतो. कोणी आपली उमेदवारी रद्द करेल का गुन्हेगार आहे म्हणून? नाही. म्हणून ही सुधारणा संसदेमध्ये असेल किंवा विधान भवनामध्ये असेल, हा कायदा मंजूर करण्यात आलेला नाही, ही सुधारणा मान्य करण्यात आलेली नाही. तर मित्रांनो, पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. पहिला पण आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते व त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली. मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिकटवली गेली. सुरुवातीची निवडणूक बघा, ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठरवण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले होते. पण गैरप्रकार झाले असतील हे आपल्या लक्षात येईल. काय करायचंय? डब्बे ठेवलेले आहेत राजकीय चिन्ह असलेले. आता काय करेल? समजा एखादा मतदान केंद्र आहे, पूर्वी असं घडायचं, त्या मतदान केंद्रावरती गुंडवृत्तीचा माणूस उभा आहे. तो काय करेल? आपल्या माणसांना सांगून ती सर्व मतदान केंद्रे ताब्यात घेईल आणि आपल्याला माणसांना सांगेल की माझ्या चिन्हाचं असलेल्या डब्यावर मध्येच तुम्ही चिठ्ठ्या टाका, सहज तो निवडून येईल. अशा प्रकारे गैरप्रकार करायचे. कालांतराने त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या. निवडणूक आयोग सुधारणा करत गेला, त्या राबवत गेला. प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. निष्पक्षपणे आज निवडणुका पार पाडण्यात येत असतात. पण कधी कधी विविध राजकीय पक्ष जर त्यांचे प्रतिनिधी निवडून नाही आले तर ते काय करत असतात? ईव्हीएम मशीन वरती सुद्धा संशय व्यक्त करत असतात.
तर मित्रांनो, स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951-52 मध्ये पार पडली होती. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकांपासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम मशीन वापरण्यात येऊ लागले. बघितलं असेल तुम्ही. मतदान करताना यंत्रांचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणी नाही, नन ऑफ द अबव म्हणजे नोटा या बटणाचा पर्याय आता प्रत्येक ईव्हीएम मशीनवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे होऊ लागलेले, त्यांच्यासाठी सुविधांची निर्मिती करण्यात आलेली. पर्यावरणाच्या रक्षणाला यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो, मदत झालेली आहे. ईव्हीएम मशीन आल्यापासून मोठ्या प्रमाणावर जो कागद लागायचा निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. संगणकीकरण आणि ईव्हीएम मशीन आल्यापासून मोठ्या प्रमाणावर कागद जो लागायचा तो कागदाचा वापर थांबवण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. वृक्षतोड थांबवण्यात आलेली आहे. निवडणुकांचे निकाल लवकरात लवकर लागू लागलेले आहेत. पूर्वी कसं व्हायचं, 2-3 दिवस निकाल लागायचे. आता कसं झालेलं आहे, अवघ्या काही तासांमध्ये केवढाही लोकसभा मतदारसंघ असो त्याचा निवडणूक निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात येत असतो. वेगाने निवडणूक निकाल जाहीर होत असतात देशात. पूर्वी 14-15 दिवस लागायचे, आता अवघ्या काही तासांवरती सर्व देशातील निकालांचे अपडेट आपण जाणून घेऊ शकतो. तर मित्रांनो, निवडणुकीचे 3 प्रकार आहेत. पहिले सार्वत्रिक निवडणूक, म्हणजे दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेला निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. लोकसभेची दर 5 वर्षांनी जी निवडणूक पार पडते त्याला म्हणतात सार्वत्रिक निवडणूक. त्याच्यानंतर आहे मध्यावधी निवडणुका. समजा निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. समजा निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याच्या आतच पडलं, अल्पमतात आलं, तर काय केलं जातं, पुन्हा निवडणुका जाहीर केल्या जातात, निवडणुका घेतल्या जातात आणि स्पष्ट बहुमत ज्या पक्षाला मिळत असेल त्याचं सरकार स्थापन करण्यात येत असतं. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, मध्यावधी निवडणुका. त्याच्यानंतर पोटनिवडणुका. तर विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिला किंवा पक्षांतर केलं किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते, त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात. अशा प्रकारे निवडणुकीचे प्रकार आहेत. तर मित्रांनो, 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली होती. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मतदारांची पडताळणी पावती म्हणजे वोटर स्लिप्स, वोटर व्हर्टिफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच वोटर स्लिप्स ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले व त्या सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. मतदारांनी त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याची सुविधा मतदारांना उपलब्ध झालेली आहे. आपले मत दिले गेले की नाही, योग्य प्रकारे ती क्रिया पार पाडली की नाही याची खात्री करून घेण्यासाठी वोटर स्लिपांची सुद्धा आता काय करण्यात आलेली, सोय करण्यात आलेली. याच्यामुळे निवडणुकीमधील गैरव्यवहार थांबवण्यासाठी मदत झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया हा पाठ हे प्रकरण आज आपले संपलेले आहे. तर मित्रांनो, काही स्वाध्याय आपल्याला आपल्या स्वाध्यायवहीमध्ये सोडवायचे आहेत. तर मित्रांनो, पान नंबर 80 आणि 81 स्वाध्याय बघा. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न दुसरा, पुढील विधाने चुकी बरोबर ते कारण स्पष्ट करा.
तिसरा आहे टिपा लिहा, यामधील मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. आणि प्रश्न चौथा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक आयोग आणि संकल्पचित्र. त्याच्यानंतर आहे पाचवा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. यामधील प्रश्न पहिला निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा. आणि तिसरा आहे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. हे प्रश्न तुम्हाला वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. प्रश्न पहिला पूर्ण, प्रश्न दुसरा पूर्ण, प्रश्न तिसऱ्यामधील दुसरी टीप, प्रश्न चौथा पूर्ण, प्रश्न पाचव्यामधील प्रश्न पहिला उपप्रश्न आणि तिसरा उपप्रश्न आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. मी आपली रजा घेतो. धन्यवाद.